झी 24 तास एक पाऊल पुढे। डोंबिवलीत एका लग्न मंडपात अजब घटना घडली आहे। हुंडा मागणाऱ्या नवरदेवाच्या गळ्यात वरमाला पडण्याऐवजी चक्क चोप मिळालाय। डोंबिवलीच्या गणेश नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणीचा बदलापूरमध्ये राहणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर प्रवीण बने बरोबर आज विष्णुनगर परिसरातील ज्ञानेश्वर कार्यालय इथं विवाह होणार होता। दोघांचं एकमेकांवर 1.5 वर्षापासून प्रेम होतं। विशेष म्हणजे दोघांचा साखरपुडाही झाला होता। पण ऐन लग्नाच्या दिवशी बोहल्यावर चढत असताना नवरदेव 2 लाखांच्या हुंड्यासाठी अडून बसला। नवरीकडच्यांनी नवरदेवाची खूप समजूत घातली, मात्र हुंडा घेतल्याशिवाय लग्नाला उभा राहणार नाही अशी भूमिका त्यानं घेतली। अखेर संयम सुटलेल्या नवरीकडच्या मंडळींनी नवरदेवाला भरपूर चोप देत त्याची वरात पोलीस ठाण्यापर्यंत काढली आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं। हुंडा मागणाऱ्या नवरदेवाला ऐन मंडपातच चोप मिळालाय। डोंबिवलीतली घटना आहे। डोंबिवलीतल्या ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात आज हे लग्न होतं। बदलापूरचा हा मुलगा होता आणि डोंबिवलीची मुलगी होती। दोघांचं 1.5 वर्षापासून एकमेकांवर प्रेम होतं, साखरपुडाही झाला होता। मात्र लग्नाच्या बोहल्यावर चढण्याच्या वेळेस या नवरदेवानं 2 लाख रुपये हुंड्याची मागणी केली आणि तो या हुंड्यासाठी अडून बसला। नवरीकडच्यांनी भरपूर समजूत काढली, मात्र नवरदेव ऐकायला तयार नव्हता। अखेर संयम सुटलेल्या नवरीकडच्या मंडळींनी भर मंडपातच या नवरदेवाला चोप दिला आणि त्याची वरात पोलीस ठाण्यापर्यंत काढली। नवरदेव प्रवीण बनेला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे। गेले काही दिवस डोंबिवलीतून महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना समोर येत होत्या। आज एक अजब घटना डोंबिवलीतली। हुंडा मागणाऱ्या नवरदेवाला नवरीकडच्यांनी चांगला चोप दिलाय आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलंय। विष्णुनगर पोलिसांनी या नवरदेवाला ताब्यात घेतलंय। सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला प्रवीण बने ऐन लग्नाच्या मंडपात 2 लाखांच्या हुंड्यासाठी अडून बसला। नवरीकडच्यांनी त्याला चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं। त्यांना आम्ही किती 10 वेळेला गेलो पायाकडे, एवढी पब्लिक होती तेवढी सगळी गेलेली, तरी कुणाला ती बाई ऐकत नाही, तो पण मुलगा पण ऐकत नाही आणि माझ्या मुलीला वेळी बोलतो तो। पत्रिका सगळ्या तुमच्या नातेवाईकांना वाटल्या? सगळ्यांना वाटल्या, सगळ्यांना पत्रिका वाटल्या, साड्या वाटल्या आणि सगळी माझी माणसं आली। तो ऑलवरने एवढा तमाशा तिने केला। त्यांनी ऑफरच केली होती की यांच्याकडून पैसे काढायचे आणि नंतर लग्नात तयार व्हायचं। हा त्यांचा इश्यू होता। फक्त इश्यू आमच्या कानापर्यंत माझ्या मुलीने मला ज्यावेळेस सांगितलं की पप्पा असं असं आहे, ही मुलं 2 लाख रुपये मागतायत। कधी? आज सांगितलं मला ते पप्पा हे 2 लाख रुपये मागतायत आणि 2 लाखाचा बंदोबस्त करायला पाहिजे। तिने म्हटले काय, पप्पा आता नाही करणार, नंतर करतील, लग्न होऊन जाऊ द्या। त्या माणसाने ऐकलं ना की मला तुझ्याजवळ लग्न करायचं नाही, जर पैसे आणला असेल तर मी लग्न करेल आणि आता मी लग्न करणार नाही। लग्नाची जेव्हा वेळ आली बोहल्यावर चढण्याची, त्यावेळेस प्रवीण बोहल्यावरती चढायला तयार नव्हता। त्याची आई वडील हे तिघही मिळून 2 लाख रुपये हुंड्याची मागणी करत होते। त्याशिवाय आम्ही हे लग्न होऊ देणार नाही असं म्हणायला लागले आणि त्यानंतर तो लग्न त्यांनी रद्द केलं। यासाठी हॉल बुक झाला होता, त्यांनी लग्नाकरता खर्च केला होता। तर अशा प्रकारे त्याने वेळेवरती हुंड्याची मागणी करून त्यांची फसवणूक केली, म्हणून आम्ही हुंडा प्रतिबंधक कायदा तसंच 420 या कलमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी मुलगा आता आमच्या ताब्यात आहे। लवकरच आम्ही त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करू। झी 24 तास एक पाऊल पुढे।